वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव स्वकार्येषु सर्वदा। नमो गुरुभ्यो गुरुपारुकम्भ्यो नमः प्रेम्भ्यो परपारुकम्भ्यः आचार्य सिद्धेश्वर पारुकम्भ्यो नमो लक्ष्मी परिपारुकम्भ्यः श्री गुरु परमा गुरु परमेष्ठी गुरु परात्पर गुरु तद्गुरु पादुकम्भ्यो नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरदानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरान् अनेकरूपदैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमम्। नमस्कार। श्री सद्गुरु कृपा ज्योतिष कार्यालय इचलकरंजी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। धनु राशी वाल्यांसाठी हा आठवडा खूप सेन्सिटिव्ह आहे, कारण तुमच्या चतुर्थ भावात म्हणजे चौथ्या भावात मीन राशीत चार ग्रहांची युती होत आहे। रवी, मंगळ, शनी आणि नेपच्यून आणि 10 एप्रिलला देखील बुध या राशीत प्रवेश करणार आहे। म्हणजे घर, मानसिक शांती, प्रॉपर्टी आणि आईशी संबंधित गोष्टींवर मोठा प्रभाव पडणार आहे। धनु राशीवाल्यांना ग्रहस्थिती ही खालील प्रमाणे असणार आहे। तर चौथा भाव म्हणजे मीन राशीत रवी मंगळ युती, मंगळ मार्गी होतो आहे। त्यानंतर शनी असतं, नेपच्यून यांची युती। 6वा भाव म्हणजे वृषभ राशीत हर्षल, 7वा भाव म्हणजे मिथुन राशीत गुरु, 9वा भाव म्हणजे सिंह राशीत केतू, त्यानंतर 2रा भाव म्हणजे मकर राशीत प्लुटो, त्यानंतर 3रा भाव म्हणजे कुंभ राशीत बुध आणि राहूची युती, 5वा भाव म्हणजे मेष राशीत शुक्र। ही ग्रहस्थिती तुमच्या घर, पैसा, रिलेशनशिप आणि मेंटल पेसवर प्रभाव टाकणार आहे। आता सर्वात मोठा प्रभाव हा तर तसं पाहायला गेलं तर चौथ्या भावातच पडतो आहे। चौथा भाव म्हणजे घर, आई, प्रॉपर्टी, मानसिक शांती। इथे 4 ग्रहांची युती। मी मगाशीच सांगितलं की याचा परिणाम तुम्हाला घरात टेन्शन, मानसिक ताण, त्यानंतर प्रॉपर्टी इश्यू, मंगळ मार्गी झाल्यानंतर घरात वाद वाढू शकतो। शनी असत आहे, जुने घरगुती प्रश्न समोर येतील। नेपच्यून यामुळे काय होईल तर कन्फ्युजन वाढेल। सल्ला हा की शांत राहा, निर्णय घाईत नका घेऊ, विचारपूर्वक निर्णय घ्या। त्यानंतर 6व्या भावात हर्षल, अचानक प्रॉब्लेम समोर येतील। हेल्थ इश्यू, ऑफिस चेंज होऊ शकतं, पण अचानक सोल्युशन पण मिळेल, कारण हर्षल हा ग्रह असा आहे की सर्व गोष्टी तो अचानकपणे घडवतो। 7व्या भावात गुरु हा शुभ आहे, मॅरेजचे योग बनतील, पार्टनर सपोर्ट, बिझनेस ग्रोथ, त्यानंतर रिलेशनशिप स्ट्रॉंग होईल। त्यानंतर 9व्या भावात केतू, भाग्य कमी, कामात डिले होईल, लक सपोर्ट कमी मिळेल। सल्ला हा की मेहनत वाढवा। त्यानंतर 2ऱ्या भावात प्लुटो, पैसा, त्यानंतर फॅमिली, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन किंवा फॅमिली टेन्शन, सडन आणि बोलणं आणि खर्च किंवा फायदा याच्यावर परिणाम होईल। 3ऱ्या भावात बुध आणि राहू, कम्युनिकेशन पॉवर, सोशल मीडिया, त्यानंतर सक्सेस, बोल्ड डिसिजन, पण मिसअंडरस्टँडिंग पण होऊ शकतो। सल्ला हा की विचारपूर्वक बोला आणि विचार करून बोलण्याचा प्रयत्न करा। 5व्या भावात शुक्र, लव्ह लाईफ गुड, रोमांस, क्रिएटिव्हिटी, स्टुडंटसाठी ही चांगला वेळ आहे। तर धनु राशी वाल्यांनो हा आठवडा कसा आहे तर घर टेन्शन मध्ये राहील, तसंच रिलेशनशिप स्ट्रॉंग, पैसा मिक्सला आहे, भाग्य जरा वीक आहे, पण हा आठवडा
पेन्शन आणि कंट्रोल शिकवणारा आहे. या आठवड्यात हे उपाय तुम्ही नक्की करा की गुरुवारी विष्णू पूजा करा, ओम गुरुवे नमः किंवा सहस्र अभिषेक करा किंवा पुरुष सूक्ताचा अभिषेक तुम्ही करू शकता. यामुळे अडथळे कमी होतील. जर तुम्ही धनु राशीचे असाल तर कमेंट करा आणि अशा सविस्तर राशी भविष्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.